नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझं सेमी इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 माय इंग्लिश बुक त्याच्यामधील 2.2 द हाऊस बिल्डर याचा चिटचॅट आज आपण बघणार आहोत। त्यामध्ये पहा, पहिला प्रश्न आहे मेक ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग। तर आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप बनवायचे आहेत आणि खालील जी माहिती आहे त्याच्यावर चर्चा करायची आहे। पहिला प्रश्न आहे पहा, What is retirement from occupation? याचे उत्तर आहे पहा, retirement from any occupation means cease to do that job. Question 2, when do people retire? याचे आन्सर आहे people retire when they are unable to work. Question 3, for what reasons do people have to retire from their occupation? याचे उत्तर आहे पहा, people have to retire so that the next generation will get an opportunity to head over the occupation. Question number 4, how do people spend their time after retirement? याचे उत्तर आहे पहा, आफ्टर रिटायरमेंट पीपल जनरली गेट देमसेल्स बिझी विथ देअर ग्रँडचिल्ड्रन, सम टेक पार्ट इन रिलिजियस टूर्स। तर पहा इथे क्वेश्चन 1, डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्व्हॉल्व्ड इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू। तर पहा इथे काही आपल्याला काय दिलेले आहे, कन्स्ट्रक्शनचे प्रोफेशनल्स इन्व्हॉल्व दिलेले आहेत। आपल्याला काय करायचं आहे तर मॅच बनवायचे आहेत। तर इथे पहा, पहिला प्रश्न आहे आर्किटेक्ट, दुसरा आहे इंजिनियर, तिसरा आहे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, चौथा आहे कारपेंटर, पाचवा आहे मेसॉन, 6 इज द टायलर, इंटेरियर डेकोरेटर। तर पहा, एका बी साईटला त्यांनी काय दिलेले आहेत, त्यांचे काम काय आहे ते दिलेले आहेत आणि याच्यावरून आपल्याला मॅच सांगायचे आहेत। तर पहा, पहिला आहे आर्किटेक्ट, त्याच्यासाठी डी येतं प्लान्स अँड डिझाईन स्ट्रक्चर। दुसरा आहे इंजिनियर, त्याच्यासाठी काय येतं ई, एन्श्युअर स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल। थर्ड आहे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, त्यासाठी काय येतं पहा जी, सुपरवाइजेस कंस्ट्रक्शन एम्प्लॉईज वर्कर प्रोफेशनल इटसेट्रा। चौथा आहे कारपेंटर, त्यासाठी पहा काय येतं मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स विंडोज इटसेट्रा। पाचवा आहे मेसॉन, याच्यासाठी काय येतं पहा तर एफ, बिल्ड्स वॉल रूफ इटसेट्रा अँड प्लास्टर। 6 आहे टायलर, तर यासाठी काय होतं पहा, यासाठी सी येतं डज द फ्लोरिंग। 7th आहे इंटेरियर डेकोरेटर, यासाठी काय येतं तर 7 नंबरसाठी बी येतं ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम। अशा प्रकारे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। क्वेश्चन 2, अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इनटू युनिट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन अँड हॅव्हिंग वन vowel sound with or without consonant sound around it. Each such unit is called as syllable. तर पहा, इथे इंग्रजी शब्दाच्या उच्चाराचे भाग पाडता येतात। प्रत्येक भागात एक स्वरोच्चार समाविष्ट असतो। उदाहरणार्थ टू, गॉट, विल, सी या शब्दात एकच सिलॅबल आहे। तर फादर, मेसॉन, बिल्डर या शब्दात 2 सिलॅबल्स आहेत आणि इंजिनियर, कारपेंटर, कन्स्ट्रक्शन इटसेट्रा या शब्दात 3 सिलॅबल्स आहेत। Write down names of any 5 of your classmates and break them up to syllables. Write down number of syllables in each of their name.
तर पहा आपल्याला काय करायचं आहे, तर क्लासमेट्सचे 5 नावं घ्यायची आहेत आणि काय करायचं आहे आपल्याला, त्याचं ब्रेकडाऊन करायचं आहे सिलेबसमध्ये. तर याचे उत्तर आहे पहा, सिंधू. तर याच्यामध्ये काय काय येतं, सिन आणि धू, म्हणजेच याच्यामध्ये काय आहे 2 सिलेबस आहेत. कुलदीप, तर याच्यामध्ये काय होतं पहा, कुलदीप 2 सिलेबस आहेत. सुमित, तर याच्यामध्ये सुमित 2 सिलेबस आहेत. आता पहा याच्यामध्ये ऐश्वर्या, तर याच्यामध्ये काय आहेत 3 सिलेबस आहेत, ऐश्वर्या. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग.